श्रीराम. मंडळी, पाणी हे सर्वांचे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे ते जीवन आहे. जगामध्ये वाहते पाणी पुष्कळ आहे. नद्या, नाले, ओढे, डोह असे त्याचे प्रकार आहेत. नद्यांचा महिमा तर अगाधच आहे, कारण वसाहती, गावे, शहरे नद्यांच्या काठी असतात. पाण्याचे थंड आणि उष्ण झरे असतात. कितीतरी पदार्थांमधून पाणी आढळते. उदाहरणार्थ गोरस, उसाचा रस, निरनिराळ्या फळांचा रस. यात जलांशच असतो. मोत्यांना व शस्त्रांना पाणी असते. जगामध्ये पाणी पुष्कळ आहे, कारण पुष्कळ प्रकारचे समुद्र आहेत. पृथ्वीच्या पोटात देखील पाण्याचे डोह भरलेले आहेत. पृथ्वीवर एकाहून एक पवित्र तीर्थे आहेत. गंगा तर त्रैलोक्यात वाहते. पाणी जसे तारक आहे, तसेच मारक सुद्धा आहे. आपला देह आणि पृथ्वी मूळ आपापासून निर्माण होतात. पृथ्वीपेक्षा पाणी वरचे, पाण्यापेक्षा तेज वरचे, तेजापेक्षा वायू वरचा, वायूपेक्षा अंतरात्मा वरचा आणि अंतरात्म्यापेक्षा परब्रह्म वरचे आहे. हेच या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 16, समास 4, आप निरूपण. श्रीराम. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण ऐसे बोलीचे. पृथ्वीस आधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालले. नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यराशी, अगाध महिमे. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडीमधी रिसविल्या, धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य. खूप बावी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे, निर्मळे उचंबळती निरे नाना देसी. गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती झरती निरे. डुरे विहीर पाझरे, पर्वत फुटोने वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाभळ वाहाळा अपारा, उकळ्या सांडती. भूमंडळीचे जळ अवघे किती म्हणोनी सांगावे, नाना कारंजी आणावे बांधोणी पाणी. डोहो डबके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी वेगळाली. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक, बोलोनी गेले. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. नाना वल्लींमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदीमुळी जीवन गुणकारके. क्षारोदके सिंधोदके, विषोदके पियुषोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणाची. नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मदपारा गुळत्र. नाना मुक्ता फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रांमध्ये पाणी नाना गुणाचे. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, नाना उदकांचे नाना भेद, विवरो न पाहता विशद होत जाते. उदकाचे देह केवळ, उदकाचेची भूमंडळ, चंद्रमंडळ, सूर्यमंडळ उदकाकरिता. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, युक्षर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. जे जे बीजे मिश्रित झाले, तो तो स्वाद घेऊन उठले, उसामध्ये गोडीस आले परमसुंदर. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर, उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर रिचविती धारा. ठाई ठाई डोहोड तुंबती, विशाळ तळी डबाविती, चबाविती थबाविती कालवे पाट. येकी पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, खळाळा झरे वाहती भूमीचे पोटी. भूमिगर्भी डोहो भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे झाले विद्युल्लतांचे. पृथ्वीतळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवर प्रकटले उदंड पाणी. स्वर्ग मृत्य पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी वृष्टी करी.
पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. आता याचे निरूपण ऐकूया. जीवनाचे मूळ जसे पाण्यात आहे, तसे जीवनाचे जीवन पाण्यावरच अवलंबून असते. पृथ्वीवर पुष्कळ प्रकारचे पाणी आढळते. पाणी तारक आहे व मारक आहे. पाण्यामुळेच तीर्थांना महत्त्व येते. पाणी सर्वांचे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे जगणे त्यावरच अवलंबून असते. पाण्यास आपो नारायण असे म्हणतात. पृथ्वीला आवरण उदकाचा आधार आहे. पृथ्वीवर 7 समुद्रांचे पाणी आहे. तसेच पावसाचे पाणी सुद्धा वाहत असते. निरनिराळ्या देशातील नद्या वाहत वाहत अखेर समुद्राला जाऊन मिळतात. नद्या कमी जास्त पुण्याच्या समजतात. काहींचा महिमा तर अगाध आहे. नद्या पर्वतावरून कोसळतात. दऱ्या, कपारी, खळगे यांच्यामध्ये अडतात आणि धबधब्याने किंवा खळखळाने वाहतात. आड, विहिरी, सरोवरे, अतिशय प्रचंड जलाशये असतात. त्यांचे स्वच्छ पाणी निरनिराळ्या देशांमध्ये उचंबळत असते. गायमुखे, पाट, कालवे अशा अनेक प्रकाराने पाणी वाहत असते. अनेक ठिकाणी झरीतून पाणी झिरपते. झरे झिरपीत असतात. पर्वत फुटून पाण्याचे लहान जलसंचय तयार होतात. पाणदुरे, पाझर वाहत राहतात. पृथ्वीवर पाण्याचे असे अनेक प्रकार आढळतात. जितके डोंगर आहेत तितक्यावरून प्रचंड पाण्याच्या धारा कोसळतात. झरे व ओढे तर वाहत असतातच. उकळ्या म्हणजे जमिनीतून कारंज्यासारखे उडणारे पाणीसुद्धा सारखे उडत राहते. पृथ्वीवर आढळणाऱ्या साऱ्या पाण्याचे संपूर्ण वर्णन करणे शक्य नाही. नळ टाकून कारंज्यात पाणी आणून सोडतात. डोह, डबकी, लहान टाकी, मोठी टाकी असे लहान मोठे जलाशय डोंगरांमध्ये आढळतात. निरनिराळ्या देशामध्ये पाणी निरनिराळे असते. अतिशय पवित्र आणि पुण्यदायक अशी एकापेक्षा एक श्रेष्ठ तीर्थे आहेत. शास्त्रकारांनी फार मोठा महिमा त्यांचा वर्णन केलेला आहे. अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. अनेक ठिकाणी पाणी फारच थंड आहे, तर अनेक ठिकाणी पाणी गरम आहे. सर्व प्रकारच्या वेलींमध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये पाणी असतेच. काही कंदमुळांमधील पाणी गुणकारक असते. खारे, गोडे, विषारी, अमृताप्रमाणे मधुर अशा प्रकारचे गुण असणारे पाण्यांचे प्रकार निरनिराळ्या जागी आढळतात. अनेक प्रकारचे ऊसांचे रस, निरनिराळ्या फळांचे रस, अनेक प्रकारचे गोरस, मादक रस, पारद रस, राब, काकवी व गुळवणी हे गुळांचे 3 रस असे पुष्कळ प्रकारचे रस आहेत. निरनिराळ्या मोत्यांना पाणी असते. निरनिराळ्या रत्नांचे पाणी झळकते. निरनिराळ्या हत्यारांना निरनिराळ्या गुणांचे पाणी असते. रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे सगळे पाण्याचेच प्रकार आहेत. त्याच्यावर विचार केला की मग ते लक्षात येते. देह पाण्यापासूनच बनतात. पृथ्वी पाण्यापासूनच झाली आहे. चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ पाण्यापासून झाले आहेत. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, शुद्ध गोड पाण्याचा समुद्र अशा रीतीने पाणी जिकडे तिकडे पसरले आहे. मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी जाते. मध्ये जागोजागी ते प्रकट होते, तसेच जागोजागी ते गुप्त राहते. ज्या प्रकारच्या बीजाशी पाण्याचे मिश्रण होते त्या बीजाचा स्वाद त्या पाण्यामध्ये उतरतो. उदाहरणार्थ, ऊसामध्ये पाण्याला अतिशय सुंदर माधुर्य येते. आपले शरीर पाण्यापासून बांधले जाते, पण बांधल्यानंतर त्याला पुढे पाणी लागतेच. पाण्यापासून कितीतरी गोष्टी उत्पन्न होतात, याचा सगळा विस्तार सांगणे शक्य नाही. पाणी जसे तारक आहे तसेच ते मारकही आहे. पाणी अनेक प्रकारे माणसाला सुख देते. विचार केला तर पाणी मोठे अलौकिक आहे असे दिसेल. जमिनीवर जे पाणी वाहते त्याचा आवाज मोठा सुंदर असतो. पाण्याच्या धारांना धबाबा धबाबा असा आवाज मनाला मोठा आनंद देतो. ठिकठिकाणी डोह तुंबतात. प्रचंड जलाशय पाण्याने तुडुंब भरलेले असतात. कालवे व पाण्याचे पाट पाण्याने चबचबलेले व थबथबलेले आढळतात. काही ठिकाणी पालथ्या गंगा वाहतात. त्यांचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते. कित्येक ठिकाणी जमिनीच्या पोटामध्ये झरे खळाखळा वाहत असतात. कोणी कधी पाहिलेले व ऐकलेले नाहीत असे पाण्याचे डोह पृथ्वीच्या पोटात भरलेले आहेत. काही ठिकाणी वीज पडून मोठा खड्डा पडतो व त्यातून वाहणारे झरे आढळतात. अशा रीतीने पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. पृथ्वीच्या पोटात पाणी खेळते आणि पृथ्वी तलावर देखील सपाटून पाणी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये एकच गंगा नदी वाहते. तसेच आकाशातून मेघवृष्टी करतात.
पृथ्वीचे मूळ आहे पाणी, पाण्याचे मूळ आहे अग्नी, अग्नीचे मूळ आहे वायू, हा वायू थोराहून थोर आहे. वायूहून थोर आहे परमेश्वर म्हणजे अंतरात्मा, आणि अंतरात्मा म्हणजे सर्व भूतांमधील श्रेष्ठ भूत झालेले होय. परब्रह्म हे त्याहून थोर आणि श्रेष्ठामधील श्रेष्ठ असे जाणावे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 16 समास चौथा समाप्त. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.